शेतकरी मित्रांनो, आपण शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज आपण अशाच एका कारला येथील ज्यांनी दुग्ध व्यवसाय केला, त्यांना कुठलेही त्यांच्याकडे जमीन नाही, चाऱ्याची सोय नाही आणि ते दुग्ध व्यवसाय आणि म्हशीचं संगोपन कसं करतात याबद्दल आपण माहिती घेऊया. तर चला आपण भेटूया. मामा, तुमचं नाव काय म्हणले? साहेबराव ज्ञानबा शेळके, कारला. तर आपण किती वर्षापासून हा दुग्ध व्यवसाय करता? म्हैस पालन 10 वर्षापासून करतो जवळपास. 10 वर्षापासून. तर मित्रांनो, बघू शकता यांचं हे शेड आणि यांच्याकडे कुठलीही चाऱ्याची सोय नाही. तर हे सोयाबीनचं कुटार आणि हे शेड बघू शकता, कमी खर्चामध्ये ज्यांच्याकडे भांडवल नाही त्यांच्यासाठी. तर आणि हे बाहेरचा यांचा स्पेस, हे मसडी बघू शकता. तर मला सांगा, या मसडीचं सकाळपासूनचं नियोजन कसं करता? सकाळी उठल्या येणे, दूध काढणं आणि नंतर दूध काढणं झालं की हाय ते कुटार टाकणं. हे कुटार टाकणं झालं की पुन्हा लगेच जराशी ढेप ठेवतो आणि 10 ते 11च्या सुमारास सोडतो. 11च्या नंतर पुन्हा मग दिवसभर चरतात. 4 वाजता आणून 4 ते 5 वाजता आणून बांधायच्या आणि नंतर आता लगेच दूध काढायचं. पुन्हा काय चारायचं काय नाही. चालेल. आता याच्यातल्या दूध किती मसडी देतात? 4 म्हशी आहेत. 4 मसडी दूध. म्हणजे तुम्ही 10 वर्षापासून करतात, हा जेमतेम व्यवसाय तुम्हाला परवडतो का? हां, परवडते ना. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम साध्या पद्धतीनं आजकाल आपण नवतरुण, आपल्या ठीक आहे कोणाकडे जमीन असेल, ज्यांच्याकडे जमीन नाही हे मामा माळरानामध्ये चारायला नेतात. पण ज्यांच्याकडे जमीन आहे ते अशा प्रकारे 1-2 एकर असेल चाऱ्याचं नियोजन करून अशा प्रकारे करू शकतात. आणि ज्यांच्याकडे नाही ते पण थोडं चाऱ्याची सोय असेल त्या पद्धतीने करू शकतात. तर मला एक सांगा, तर या मसडीचा खरेदी व्यवहार पण तुम्ही बाजारापर्यंत करता का? नाही, बाजारापर्यंत नाही. अशा समजा आले एखाद्या आरसाट्यात आपल्याला बरी वाटली तर खरेदी करतो ते. असं आहे समजा, आहे की नाही? तर नक्कीच युवा वर्गाने या गोष्टीचं वेळ काढू. आणि दुग्ध व्यवसाय झाल्यानंतर तर तुम्हाला हा जो उकंडा आहे त्या उकंड्यामधून पण वर्षाला काय टॅली देता आणि काय म्हणजे इन्कम काय होऊ शकते? 3000 रुपयाप्रमाणे टाली 10-11 टाल्या निघते. म्हणजे ते पण वरचं इन्कम, वरच्या खर्चात. तर नक्कीच युवा वर्गाने समजा आपल्याकडं दूध जरी मसडी देत नसतील तर आपण त्या शेणापासून टॅलीनं विकू शकता किंवा तुम्ही गांडूळ खत पण करून विक्री करू शकता आणि नक्कीच हा व्यवसाय परवडणार आहे. तर यांच्या हेतून आपण ऐकून घेऊ की म्हणजे तुमच्याकडे एक नर आहे हल्ल्या, तर त्याचं पण उत्पन्न तुम्हाला ते कसं होतं? त्याचं हिवाळा सीझन 3-3, 4-4 म्हशी येतात. हां, पुन्हा मग नंतर अशीच कवा 8 दिवसाला 4 दिवसाला एखादी तरी येत राहते. तर एका म्हशीला 500-600 देतात. म्हणजे एकदम वरचा खर्च पण आपल्याला या माध्यमातून नक्कीच निघतं. तर युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडं वळण्याचा प्रयत्न करावा. आपल्यापाशी नाही म्हणून न थांबता काहीतरी अशा संकल्पनेतून ज्ञान घेऊन नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळावं, हीच शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची अपेक्षा आहे. आणि युवा शेतकऱ्यांच्या मुलामध्ये जनजागृती करणं हा आपला मेन उद्देश आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा, हीच अपेक्षा. जय जवान जय किसान.